आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। माकपकडून प्रणिती शिंदे यांचा विजयोत्सव जल्लोषात। महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला। या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार नरसाहेब आडम मास्तर यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते यांच्या समवेत आनंदोत्सव साजरा केले व खासदार प्रणिती शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले। तानाशाही संपावी जनतेनं जी भूमिका बजावली आणि सगळ्यात मोठी भूमिका या देशातल्या शेतकऱ्यांना, कामगारांना, दलितांना आणि मुस्लिमांना इतकं मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे की पंतप्रधानांना काही केल्यामध्ये मागं जावं लागलं। म्हणून एक नवीन भारत उभं करण्याची क्रिया चालू होणार आहे। अपेक्षा आहे हे दोन नेते काय निर्णय घेतात, काय तर या देशामध्ये परत अटीतटीची लढाई असं नाही आहे। आता एकतर्फी मोदीला नाही आहे। मोदीच्या जागा मी आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सांगतो 230 ते 35च्या दरम्यान असते। ह्या परिस्थितीवर तर सगळ्या गोष्टी होत राहतील, पण मास्तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे कसं बघताय? आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत। ते लीडवर नाही, त्या निवडून आलेले 2.25 लाख मतांनी त्यावर। आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण, सोलापूरचा जो विकास थांबला। दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले, महापालिका निष्क्रिय ठरली, भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरले। लोकांना प्यायला पाणी देत नाही, विकासाच्या काय गप्पा मारतात? नाही, पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं राजकारण केलं असंही बोललं जातं आहे। मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्या फैजाबादमध्ये आहे त्या ठिकाणी भारतीय जनता